नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी बालभारती या पुस्तकातील माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक यदुनाथ दत्ते हे आहेत. लेखक यदुनाथ दत्ते यांनी या पाठामध्ये प्रथमतः आपण त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया. यदुनाथ दत्ते हे स्वातंत्र्य सैनिक होते. 1942च्या लढ्यामध्ये त्यांनी उडी घेतली आणि काही दिवस कारावासही भोगले. यदुनाथ दत्ते हे एक प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चित्रकार. 32 वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तकं त्यांची आहेत. या पाठातून बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. प्रतिज्ञा या पुस्तकातून हा जो पाठ आहे हा पाठ घेतलेला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवलेला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेली संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करावयाचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्याला किंवा आपल्या मनापर्यंत पोहोचतो. तर आपण पाठाला सुरुवात करूया. मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. सुखावलो म्हणजेच सुखावणे म्हणजे आनंदित होणे. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत. अलबत म्हणजे नक्कीच. आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. करंटे म्हणजे दुर्दैवी. म्हणजे आपल्या देशावर आपण प्रेम करायला हवे. जर देशावर जर प्रेम केलं नाही तर पाकिस्तान सारखे देश आपल्या या भारत देशावरती हल्ला करू शकतात. आता चीन सारखे जे देश आहेत ते देश आपल्या भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करतायत. म्हणून आपल्या देशावरती प्रेम हे आपलं असणं गरजेचं आहे. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कोणी केलाच नव्हता, कोणी विचारलाच नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? मुलं म्हणतात, हो हो करते. तर मग प्रेम करते म्हणजे काय करते? मग मुलं म्हणतात, आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं जाणून येतंय की आपली आई आपल्यावरती प्रेम करते. म्हणजे आपली आई आपल्यावरती जे प्रेम करते ते अतिशय सक्रिय पद्धतीने प्रेम करत असते. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. आणि म्हणून येथे लेखकाने प्रश्न केलेला आहे मुलांना की तुम्ही तुमच्या आईवरती प्रेम करता का? किंवा तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? त्यावेळेस मुले म्हणतात, हो करते. तर मग प्रेम करते म्हणजे नक्की काय करते? मग मुलं म्हणतात, आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? मग मुलं म्हणतात, पहा, देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? त्यास मुलं परत म्हणतात, देश म्हणजे देशातील सर्व लोक,
देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवरती प्रेम करणं अवघड होय ना, असं लेखक म्हणतात. त्यावेळेस मुलं म्हणतात, हो हो खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवरती प्रेम करतात. मुले म्हणतात, म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवरती प्रेम करायला हवे, होय ना. पहा, म्हणजे आपल्या ह्या भारत देशाची जी भूमी आहे त्या भूमीवरती प्रेम करायला हवे आणि आपल्या ह्या भारतामधील लोकांवरती सुद्धा आपलं प्रेम असायला हवं. म्हणजेच आपण सर्व एका बंधुभावाने ह्या देशामध्ये राहिलं पाहिजे. कुठलाही वैर आपल्यामध्ये असता कामा नये. मुले म्हणतात, बरोबर आहे. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान, हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरंच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. बघा, म्हणजे जर त्यांच्यासारखं जर प्रेम करायचं असेल तर आपला देश पुन्हा गुलाम व्हायला हवा का? नाही. आपला देश स्वतंत्र आहे आणि या स्वतंत्र देशामध्ये जर आपल्या देशावरती आपल्याला जर प्रेम करायचं असेल तर आपल्या देशामध्ये असणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवरती मात करून आपण देशावरचं प्रेम सिद्ध करू शकतो. म्हणून इथे जसं म्हटलेलं आहे की आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काली की नेहमी असायला हवे. मग एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. म्हणजे आपल्या देशावरती जर आपण प्रेम करतो हे जर दाखवायचं असेल तर संकटांना कशाला आमंत्रण द्यायचं. मग आपल्या समोर आपल्या अवतीभोवती अनेक अशा समस्या असतात. त्या समस्या सोडून सुद्धा आपण आपल्या देशावरती प्रेम करतो आहे हे आपण दाखवून देऊ शकतो. बघा, एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. गगनभेदी घोष म्हणजे गगनाला भेदणार अशी घोषणा. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवली. म्हणजे भारतातील सर्व लोक म्हणजेच काय, सरकारला आपण निवडून देतो. म्हणजेच काय, ही जी सर्व जनता आहे ही सर्व आपली जी जनता आहे असं समजून आपण त्या सरकारला निवडून देत असतो आणि निवडून दिल्यानंतर ते सरकार हे जो देश आहे ते देश चालवत असतात. म्हणजे देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक जाती, धर्म, वंश, भाषा आहेत हे सर्व विसरून जायचं आणि आपण सर्व एक आहोत, एकीची भावना आपल्यामध्ये असायला हवे. आणि असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या देशावरती प्रेम आहे असं समजलं जाईल. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्यांचे दुःख आपल्या ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. म्हणजे ओल्या डोळ्याने त्यांच्या मदतीला धावून जायचं म्हणजेच काय की ज्यावेळेस दुसऱ्यांचे
दुसऱ्यांना दुःख होत असतं त्यावेळेस त्यांच्या त्या दुःखामध्ये आपणही सहभागी व्हायचं असतं. आणि ज्यावेळेस एखाद्याला आनंद होत असतो त्यावेळेस त्या आनंदामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हायचं असतं. म्हणजे एकमेकांना आपण काय करायचं असतं, मदत करायची असते, सहाय्य करायचं असतं. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं संतांनी म्हटलेलं आहे. त्या पद्धतीने आपण एकमेकांच्या मदतीला धावून गेलो पाहिजे, एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालो पाहिजे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य म्हणजे आनंदाचे प्रतीक म्हणजे अश्रू आणि हास्य यांची ही जी भाषा आहे ही भाषा जागतिक लेवलची भाषा आहे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्याला आनंद होत असतो त्यावेळेस त्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायचं असतं. आणि ज्यावेळेस एखाद्याला दुःख होतं त्यावेळेस त्या दुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी झालो पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहित आहे? ते म्हणाले होते, प्रेम हे निष्क्रिय असू शकत नाही, ते सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धही हवे. निष्क्रिय म्हणजे कोणतीही क्रिया न करणारे आणि सक्रिय म्हणजेच काय की अगदी असे सक्रिय असणारी ही जी भाषा त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह भाषा. म्हणजे दुसऱ्याबद्दल नेहमी सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रेम हे निष्क्रिय असूच शकत नाही, म्हणजे कोणतीही क्रिया न करणारे. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे आपली आई पहा, आपल्यावरती जे प्रेम करते ते अगदी सक्रिय असतं. म्हणजे ती ज्यावेळेस आपल्यावरती प्रेम करते त्यावेळेस ते अगदी कृतीतून आपल्याला दाखवून देत असते. म्हणजे जर आपल्याला जर भूक लागली असेल तर आपल्याला ती खायला आणून देत असते. म्हणजे हे तिचं हे जे प्रेम आहे ते प्रेम काय झालं, सक्रिय प्रेम झालं. तुम्हाला त्या हिरकणीची गोष्ट माहित असेल. हिरकणी ज्यावेळेस रायगडावरती अडकून राहिली आणि तिचा मुलगा घरी होता, त्या मुलाच्या आठवणीनं तिनं काय केलं, बुरुजावरून खाली उतरून ती त्या मुलापर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे तिचं त्या मुलावरती प्रेम होतं. म्हणजे याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की ते सक्रिय भावनेने तिने ते प्रेम केलं होतं. आणि म्हणून ती जी हिरकणी आहे ती हिरकणी त्या रायगडावरून तिच्या घरी त्या मुलापर्यंत तिच्या पोहोचलेले आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे जे प्रेम आहे प्रेम सक्रिय असतं आणि ते सुद्धा सुबुद्ध म्हणजे चांगले. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? शांततेच्या काळात प्रेम करायचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावांची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजेच देखील देशावर प्रेम करणेच होय. म्हणजे पहा, आपल्या ह्याच्या देशात शांततेच्या काळामध्ये जर आपल्याला जर प्रेम करायचं असेल तर आपण आपल्या हातामध्ये झाडू घेऊन आपण आपलं जे गाव आहे ते गाव स्वच्छ करू शकतो. आणि ही देखील सुद्धा काय आहे, एक देशसेवाच आहे. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या ह्या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. म्हणजे आपण असं कृत्य केलं पाहिजे की त्यामधून आपल्याला असं जाणवलं पाहिजे की माझ्याकडून कुठल्याही व्यक्तीला दुखावलं जाणार नाही आणि माझ्याकडून कुठलंही वाईट काम होणार नाही, असं आपल्या मनामध्ये जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही. पोटापलीकडे म्हणजेच काय, आपलं फक्त स्वतःचा स्वार्थ न बघता परमार्थ सुद्धा पाहायला पाहिजे. म्हणजे आपण आपलं स्वार्थ न पाहता दुसऱ्यांच्या मदतीला सुद्धा धावून गेलं पाहिजे.
हे काय आहे की प्रेम करण्याची एक भाषा आपल्याला सांगता येईल. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. म्हणजे पहा, संत आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत असे होऊन गेले की त्यांनी अगदी निस्वार्थीपणाने लोकांची सेवा केली. म्हणजे लोकांचे उद्बोधन केले की तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका, चांगल्या मार्गाला जाऊन एक चांगलं काम करत जा. म्हणजे हे सुद्धा काय आहे, प्रेमच आहे. हे सुद्धा काय आहे, सेवाच आहे. आणि म्हणून त्यांनी ही जे अशा पद्धतीने सेवा करून लोकांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा काम केलेलं आहे. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. इथे आपल्याला असं जाणतं बा, स्वार्थ म्हणजे स्वतःचा हित पाहणे आणि निस्वार्थ म्हणजेच काय, निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. म्हणजे निस्वार्थ म्हणजे स्वार्थ न पाहणे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे स्वार्थी वृत्तीने केलेले काम मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले काम लहान असूनही ते मोठे असते. संत कबीरांचं जे नाव आहे ते नाव तुम्ही ऐकलेच असेल. तेव्हा मुलं म्हणतात हो हो ऐकले ना. ते काय करत होते, शेले विणायचे इतर विणकरांसारखे, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. सनंग म्हणजे सलग अखंड असं कापड. म्हणजे मी हे जे काम करतो आहे देशासाठी करतो आहे असं त्यांच्या मनामध्ये नेहमी भावना असायची. आणि म्हणून त्यांचं जे छोटं काम सुद्धा कसं होतं, अगदी मोठं होतं. म्हणजे आपण जे काम केलं ते अगदी सर्वांच्या हितासारखं काम असलं पाहिजे. आणि आपण असं काम करायचं की त्यामुळे त्या कामामुळे आपलं नाव लौकिक होईल. म्हणजे असं म्हणतात मूर्ती लहान पण कीर्तिमान. म्हणजे आपण असं जे काम करायचं की आपण गेल्यानंतरही आपलं हे जे नाव आहे ते नाव कायमस्वरूपी इथे अमर राहिलं पाहिजे. म्हणजे असं काम आपण केलं पाहिजे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेलच की नाही. अशा पद्धतीने लेखकाने प्रश्न केलेला आहे. त्यावेळेस मुलं म्हणतात हो फरक असायला हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शब्बासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. म्हणजे आईने दिलेली जी शब्बासकी आहे ती शब्बासकी कितीतरी पट मोठी असते. आणि यंत्राने आपल्या पाठीवर धबधब हात मारला तर ती शब्बासकी आपल्या आईच्या शब्बासकीच्या पुढे काहीच नसते. मग आईची शब्बासकी ती आईची शब्बासकी असते. यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले. यंत्राने जरी किती आपल्या पाठीवर धपधप मारलं तरी त्याच्यामध्ये समाधान आपल्याला मिळत नसते. तेव्हा देशाच्या व देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देश बांधवांबद्दल प्रेम असेल तर गाड्या घाण राहतील का. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. जर आपल्या देशावरती जर आपल्याला प्रेम दाखवायचं असेल तर इथे उदाहरण दिले एसटीच्या आणि रेल्वेच्या कामगाराला आणि प्रवाशाला जर खरोखर आपल्याला देश बांधवांबद्दल प्रेम असेल, अशी आस्था जर असेल तर गाड्या घाण राहतील का. म्हणजे गाड्या कशा अगदी स्वच्छ असल्या पाहिजे की जेणेकरून काय होईल की स्वच्छता जर असेल तर तिथे रोगराई येत नाही. उदाहरणार्थ आपल्याला इथं सांगता येईल
की कोरोनाचं उदाहरण आपण देऊ शकतो. जर आपल्या देशावरचं जर प्रेम आपल्याला जर दाखवून द्यायचं असेल तर आता सध्या ही महाभयंकर जी महामारी संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे त्याच्यावरती जर मात करायचं असेल तर सरकारने घालून दिलेले जे निर्बंध आहेत, सोशल डिस्टन्स, तोंडावरती मास्क लावणे, बोलताना असं 3 फुटाचं 6 फुटाचं अंतर दोघांच्या मध्ये असणं गरजेचं आहे. घरामध्ये आल्यानंतर 1 मिनिट स्वच्छ साबणाने हात धुतलं पाहिजे. रोज बाहेर गेल्यानंतर आणि बाहेरून घरामध्ये आल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करणे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या देशावरती प्रेम आहे हे आपण दाखवून देऊ शकतो. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देश बांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. म्हणजे पहा, जर आपल्या देशावर प्रेम आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर संकटांना निमंत्रण द्यायची काही आवश्यकता नाही. म्हणजे आपण घरात बसून सुद्धा हे देशावरचं प्रेम आपण दाखवून देऊ शकतो. त्यासाठी प्रत्यक्षात इथे मैदानावरती किंवा बॉर्डरवरती जाणं शक्य नसेल किंवा बॉर्डरवरती जरी आपण नसलो तरी सुद्धा घरात बसून आपण आपल्या देशावरचं प्रेम प्रकट करू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या घराची स्वच्छता जरी व्यवस्थित जरी केली तर ती सुद्धा एक देशसेवाच आहे. आपल्या घराच्या सभोवताली आपण जर छोटी छोटी झाडं जरी लावली तरी सुद्धा ती एक काय आहे, देशसेवाच आहे. म्हणजे आपल्या देशावरती आपलं प्रेम ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण दाखवून देऊ शकतो. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देश बांधवांवर प्रेम, आणि ज्यांना देश बांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल मानावा लागेल. म्हणजे आपण आपल्या देश बांधवांवरती प्रेम अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दाखवून दिलं पाहिजे. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यायचे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याचप्रमाणे यावत मानव मात्रांवर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देश बांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. कवेत म्हणजे मिठीत घेणे आणि यावत म्हणजे सर्व. म्हणजे सारे विश्व जर प्रेमाने कवेत घ्यायचे वाटले तरी आपल्या जे जवळचे आहे ते जवळच्या माणसांनाच आपण आलिंगन देऊ शकतो. आणि म्हणूनच संपूर्ण जगामधील माणसांना आपण कवेत घेऊ शकत नाही. आपल्या ह्या जवळच्या माणसांनाच आपण आपल्या कवेत घेऊ शकतो, मिठीत घेऊ शकतो. आणि म्हणूनच जर असं केलं तरच मग आपण आपल्या देश बांधवांवरती प्रेम केल्यासारखं वाटेल. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. संवर्धक म्हणजे चांगले पोषण करणे. ती ओळखूनच खरा धर्म हा कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती फक्त एकच असा धर्म आहे, खरा तो एकच धर्म. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना नेहमी खरे बोलावे असंच म्हटलं जातं. म्हणून खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? शिष्यश्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे? ती भूमी शिष्यश्यामल व्हावी म्हणून आपल्याला घाम गाळण्याची तयारी ठेवायची. शिष्यश्यामल, शस्य म्हणजे धान्य आणि श्यामल म्हणजे धान्याच्या पिकाने डवरून आलेली आपली माता म्हणजे आपली धरती, म्हणून त्याला शिष्यश्यामल माता असं
म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच बघा लेखक असे म्हणतात की जर आपण आपल्या देशावरती जर खरं प्रेम करत असू तर आपली ही जी गावं आहेत ही गावं मलमूत्राने वेढलेली असती का? म्हणजे गावं अशी कचऱ्याने वेढलेली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? जर आपण आपल्या देशावर जर खऱ्या अर्थाने प्रेम करू तर संपूर्ण डोंगरावरती आपण झाडी लावू आणि जर झाडं लावली तर खऱ्या अर्थानं आपल्या ह्या देशावरती आपलं प्रेम आहे असं समजलं जाईल. आणि म्हणून हे सर्व करण्याची तयारी, ही घाम गाळण्याची तयारी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने काम करणे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? जर आपल्या देशावरचं जर प्रेम आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर खऱ्या अर्थानं कंबर कसणं गरजेचं आहे. आपला देश या प्रदूषणाच्या कचाट्यातून बाहेर निघाला पाहिजे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजेच काय? झाडं लावली पाहिजे. आणि जर झाडं लावली तर खऱ्या अर्थानं असं समजेल की आपलं आपल्या देशावरती प्रेम आहे. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असं म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागत नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? उदाहरणार्थ विदर्भातील भाग. विदर्भामध्ये काय होतंय की पाऊस कमी, पण तेथील शेतकऱ्यांना असं वाटते की आम्ही खूप कष्ट करून शेतीमध्ये चांगलं पीक मिळवूया. आणि जर आपल्या इकडे ह्या भागामध्ये म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जर पाऊस बघतोय की खूप जास्त पाऊस पडतोय, पण इथले जर शेतकरी म्हणतील कशाला उगा शेती करायची, तर असं जर म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं ही जी आपली जी भूमी आहे ती सुजलाम सुफलाम होईल का? नाही होणार आहे. म्हणून सगळ्यांनी काय करायला पाहिजे? कंबर कसायला पाहिजे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीताचे जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसांत भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक जाती, धर्म, वंश, भाषा आहेत आणि ह्या जाती धर्मामध्येच काय होत असतात? खूप दंगली होत असतात. म्हणून ह्या दंगली होता कामा नये. सगळेजण आपण सगळे एक आहोत या भावनेने आपल्या ह्या देशामध्ये आपण राहिलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी एकीची भावना दिसून येईल. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एकच किंवा हे एक प्रकारचे ढोंगच होईल. ढोंगच म्हणजे लबाडी. जर आपल्या भूमिपुत्रांवर जर आपल्याला प्रेम करता येत नसेल तर आपल्या ह्या देशाची भूमीवरती सुद्धा आपल्याला प्रेम आपण करू शकत नाही. म्हणून आपण आपल्या देश बांधवांवरती सुद्धा प्रेम करायला हवं आणि आपल्या ह्या मातृभूमीवरती सुद्धा प्रेम करायला हवं. आणि म्हणूनच शेवटी असं म्हटले बघा, वंदे मातरम गीता जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. म्हणजे बघा, वंदे मातरम गीता जे शब्दांकित केलेलं आहे तेच आपण काय केलं पाहिजे? आपल्या ह्या वास्तवात उतरवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या देशावर म्हणजे माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे असं सांगितलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीने हा जो पाठ आहे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठातील काही शब्दार्थ दिलेले आहेत. हे शब्दार्थ तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत.